हॅलो एव्हरीवन आणि आम्ही चाललो आहोत प्रतीक्षाच्या लेकीच्या बारसाला आणि इवन संगीताच्या बड्डेला. मोठीचा बर्थडे आहे आणि बारकीचा बारसा आहे. सो चलो लेट्स बिगिन.
मम्मा मम्मा डॅडा मायला फरव. सॉरी. अरे खा पिल्लू खा. संगू दे मम्मा. संगू एक गिफ्ट तुझं दे. आतमध्ये पण आहे. ते पॅक आहे नंतर का. आवडलं गिफ्ट आवडलं का. तर बर्थडे झालेला आहे आणि इथे बारशाची तयारी चालू आहे. पाळणा खूप छान पद्धतीने सजवला आहे आणि सुरुवात झालेली आहे आता बाळाच्या बारशाची. तर चला पुढचे रिच्युअल्स आपण बघूया. लक्ष्मी घ्या, सरस्वती घ्या, नर्मदा घ्या, झाशीची राणी घ्या, कावेरी घ्या. किती वेळा झाला. 3 वेळा झाला. पार्वती घ्या. नाव आठवायला लागतील. दुर्गा दुर्गा घ्या, सरस्वती घ्या. आता ठेवून दे. रिद्धी. आणि तो कोपऱ्यात ठेवायचा. तो कोपऱ्यात ठेवायचा. आता बाळाला. हा आता हा नाव घ्या ना. इथूनच नाव घे ना. सरस्वती घ्या. हे मम्मा हळू. पार्वती घ्या. पार्वती लक्ष्मी घ्या. ते थोडंसं उचल. थोडंसं उचल तिकडे. दुर्गा घ्या. त्यांना पण तेवढं वाटतं घ्यायला जरा थोडंसं जड जाईल ना म्हणून. रेणुका घ्या. रेणुका टीचरचा मम्मा. रिद्धी. कालकाई घ्या. बाबू बघतोय. बाबू तुला बघते बिचारी. ये क्लॅप करा क्लॅप करा. ये अरे थांबा 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 थांबा. गोरखण्याचा जाऊ खायला नाव. तुम्ही ठेवा मराठी नाव. त्यांचं हा मराठी आहे का. रिद्धी. अजून एक. मारा मारा मारा. बस बस बस. तर बघितलंच असेल तुम्ही की बाळाचं नाव ठेवून झालंय आणि हा जो मान आहे तो मला भेटला ॲज अ आत्या. मला खूप बरं वाटलं. खूप एन्जॉय केला मी तो मुवमेंट, तो रिच्युअल. ॲक्च्युली फर्स्ट टाईम मी अशी आत्या बनून कोणाला तरी नाव ठेवलं आहे आणि पाळण्यात घातलं आहे आणि ते माझ्यासाठी खूप स्पेशल मुवमेंट होतं. लाईफच्या या एजमध्ये म्हणजे आत्ता एवढ्या लवकर नाही बोलू शकत पण तो एक स्पेशल होता मुवमेंट. इन द सेन्स मी बोलताना मला खूप स्पेशल वाटलं. खूप बरं वाटलं नाव ठेवताना आणि एखादी व्यक्ती आपल्याला तो मान देतोय की नाही तुम्ही हे करा, नाव ठेवा, तुम्ही तुमच्या हिशोबाने असं तसं. तर किती बरं वाटतं ना. आणि आय वॉज सेम. म्हणजे मला खूप बरं वाटत होतं. आणि रिद्धी हे जे नाव आहे हे मीच ठेवलं आहे. कारण ती जेव्हा जन्मली त्या दिवस गणपती बाप्पा आलेले आणि सिद्धी म्हणजे संगमिता ऑलरेडी आहे मोठी बहीण आणि लहान रिद्धी. म्हणजे मी असं प्रतीक्षाला बोलली की रिद्धी आणि सिद्धी. आणि मग असं झालं की जेव्हा नावरस काढलं तेव्हा तिचं री आलं. तर आई वॉज शॉक्ड की अरे प्रतीक्षा मैंने जो बात बोली थी वो सच हो गया. आणि शी वॉज ते लाईक
हाँ ताई आप एक काम करो, आप अपने हिसाब से रिद्धी ही नाम रखो. आणि तिचं डॉक्युमेंटरी नेम आयत आहे, पण बोलवणार तिला रिद्धी. तर खूप बरं वाटलं. म्हणजे एक वेगळंच फिलिंग होतं आणि एक खूप मस्त बरं वाटत होतं, छान वाटत होतं आणि खूप छान पद्धतीने सगळं पार पडलं. खूप एन्जॉय केला आम्ही. सगळे मोमेंट्स आम्ही एन्जॉय केले बर्थडेचे आणि सगळे. तर ॲज अ आत्या मी नाव ठेवलं म्हणून तिने माझं मानपान केलं. तर मला साडी ॲज गिफ्टमध्ये भेटली आहे मला आणि माझी एक फ्रेंड निलिमा जी माझ्यासोबत होती. पाळण्याला या साईडला उभी होती. मगाशी तुम्ही बघितलं तिची ओटी भरली. तर सेम आम्हा दोघांना साडी ॲज अ गिफ्ट मानपान म्हणजे आमची ओटी भरण्यात आली आणि मस्त वाटलं आणि साडी पण खूप छान आहे. ॲक्च्युली साडी पसंत करायला मीच गेलेली, मलाच घेऊन गेलेली ती आणि मीच पसंत केली आहे ती साडी. पुढे व्लॉगच्या एंडमध्ये ती साडी मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन आणि खूप छान साडी आहे ती. खूप आवडली मला, खूप सॉफ्ट आहे. जेव्हा मी नेसेन तेव्हा ते नक्की तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करेन की हीच ती साडी आहे. सो खूप मज्जा आली, खूप मस्त वाटलं, खूप एन्जॉय केलं आणि खूप 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 बरं वाटलं. सो हा होता माझा आजचा व्लॉग आणि आय होप सो तुम्हाला हा छोटूसा व्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. Till then, bye. Take care and live as usually. Happily. Bye bye.